गोंदिया भंडारा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी आज पूरग्रस्त भागात दौरा करून तेरडा तालुक्यातील क्षेत्रातील गावातील शेतात जाऊन चक्क नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली। गेल्या 2-3 दिवसांपूर्वी पावसामुळे पूर स्थिती निर्माण झाली होती। अशातच पिकात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालं। याचीच पाहणी करण्यासाठी खासदार पडोळे यांनी शेतात जाऊन पिकांची पाहणी केली। शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। पूरग्रस्त भागातील शेतात झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामा करा अशी ताकीद देत एकही शेतकरी वंचित राहता कामा नये असे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना खासदार पडोळे यांनी ठणकावून सांगितले। शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण नेहमी राहणार, काही समस्या असल्यास हमखास मला सांगावं असं देखील त्यांनी सांगितले। या पूरग्रस्त भागातील दौऱ्यादरम्यान खासदार पडोळेंसह काँग्रेसचे दिग्गज पदाधिकारी देखील दौऱ्यात सहभागी झाले होते। सर, आपण आता ज्या पूरग्रस्त भागामध्ये फिरून जे आपण चौकशी करता शेतीचे कशा काही नुकसान झाले काय त्याबद्दल आपण काय सांगाल? मागील 2 महिन्यापासून आपण बघत आहोत 4दा पूर आला। मागच्या वेळेस सुद्धा नुकसान झालं, त्याचा सुद्धा सर्वे अजूनपर्यंत या गव्हर्नमेंटने केलेला नाही। आता पण आम्ही पूर गेल्यानंतर इथं फिरत आहोत, इथं सर्वेच झालेला नाही। लोकांचे घरं पडलेले आहेत, अशी घरांची परिस्थिती आहे का तिथं माणूस राहू शकत नाही। त्यांना घरकुल कोण देईल? आणि हा जो नुकसान झाला आहे शेतकऱ्यांचा, आपण म्हणतो शेतकरी हा अन्नदाता आहे, त्याचे धोरणच कायदाच गलत आहे। पीक विम्याची तुम्ही गोष्ट करता तर यांना सरसकट पैसे द्यायला पाहिजे। जसा एका गाडीचा तुम्ही विमा काढता आणि वारंवार ॲक्सिडेंट झाल्यानंतरही तुम्ही देत राहता, पण इथं तसं नाही। शेतकऱ्यांना आपण म्हणतो की अन्नदाता, पण शेतकऱ्यांसाठी कायदाच नाही आहे। प्रत्येक वेळी यावेळेस सुद्धा तुम्ही बघितले असेल की पहिल्यांदा परे गेले, लोकांचे परे सडले, लोकांनी असं व्हायला नको। हा शेतकरी बिलकुल हवालदिल झाला आहे आणि आपण सगळे पाहतच आहेत, सगळे रडकुंडीस आलेले, खातील काय, पोसतील काय, राहतील काय, हा एक प्रश्न या सरकारला निर्माण झाला आहे। म्हणून या सरकारला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 1 महिन्यानंतर इलेक्शन आहेत, आपल्याला पलटवायचं आहे आणि एक सूत्रीने आपण या सरकारला पलटवूया, जेणेकरून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, प्रश्न कोणतेच असोत, बेरोजगारीचे असोत, शेतकरीचे असोत, इलेक्ट्रिकचे असोत, पाण्याचे असोत, हे एकमुष्ट आपल्याला सोडवता येतील। बरोबर आहे का नाही? मग पलटवून का नाही? अरे जोरान आवाज मारा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।